ज्या दिव्यांग बांधवांचं जवळपास 3 महिन्याचं अनुदान बाकी आहे, ज्यामध्ये एप्रिल महिना असेल, मे महिना सोबतच मार्च महिन्याचं सुद्धा खूप साऱ्या लाभार्थ्यांचं अनुदान बाकी आहे. ते सर्व लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे जे सर्व काही लाभार्थी आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांचं सुद्धा या मे महिन्याचं जे अनुदान आहे, ते जे अनुदान बाकी आहे त्याला करता जवळपास 1 महिना पूर्ण होत आहे आता. जिथे कुठे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की जवळपास 1 तारखेपासून आपल्याला हे अनुदान कसं वाटप करता येईल याकरिता प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, परंतु 1 महिन्याच्या सुरुवातीच्या 1 तारखेला असो किंवा 5-6 तारखेला असो किंवा पहिल्या आठवड्यात तर सोडा, जवळजवळ पूर्ण महिना संपत आलेला आहे. कुठली नोटिफिकेशन नाही, कुठला शासन निर्णय नाही, GR नाही आणि कुठली अपडेट सुद्धा नाही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता. एवढंच काय तर पूर्ण महिना हा दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणासंदर्भात गेलेला आहे. 2-2, 3-3 टप्प्यामध्ये ते वितरण होणार असल्याची माहिती मिळत होती. ते सुद्धा पूर्णपणे झालेलं नाहीये. अजूनही कितीतरी जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं नाहीये. खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना त्यांचं हक्काचं मार्च महिन्याचं अनुदान सुद्धा मिळालेलं नाहीये. काही दिव्यांग बांधवांना तर 1900 रुपयेच मिळाले फक्त. काही काही दिव्यांग बांधवांना फक्त 500 रुपये मिळाले. या सर्व गोष्टीची जबाबदारी घ्यायची तरी कोणी? सोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माता लाडक्या भगिनी आहेत, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना सुद्धा जवळपास 2-2 महिन्याचं अनुदान आलेलं नाहीये. खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या नोव्हेंबर पासून डिसेंबर पासून त्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळालेलं नाहीये. केवायसीला मुदत सुद्धा मिळालेली नाहीये. या सर्व गोष्टीची जबाबदारी कोणीतरी घेणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे मित्रांनो. मित्रो, बच्चूभाऊ कडूच्या माध्यमातून काय होणार, पण हा आवाज तिथपर्यंत, ही अर्थ हाक आपली तिथपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा बाळगूया मित्रांनो. कारण भले इतर योजनांकरिता सर्व लाभार्थी शेतकरी बांधव असतील किंवा इतर कोणी असेल अजून, ते नेहमीच वेळोवेळी रोजनरोज सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतात मित्रांनो. परंतु दिव्यांग बांधव, ज्यांना चालता येत नाही, मूकबधीर ज्यांना बोलता येत नाही, अंध ज्यांना दिसत नाही, कर्णबधीर ज्यांना ऐकू येत नाही, सोबतच जे ज्येष्ठ नागरिक आहेत 65-65, 70-70 वर्षाचे, त्यांना सुद्धा दिसणे, चालणे, उठणे, बसणे हे शक्य नाहीये. या सर्व लाभार्थ्यांना खूप मोठ्या अडचणी येतात. तिथं तहसीलमध्ये कागदपत्र दिल्याच्या नंतर सुद्धा खूप वेळ लागतो आणि जोपर्यंत तिथं कागद पोहोचतच नाही ऑलरेडी, तोपर्यंत त्यांचं हक्काचं अनुदान हे स्टॉप झालेलं असते, बंद झालेलं असते. कागदपत्र दिल्याच्या नंतर, फॉलोअप घेतल्याच्या नंतर पुढे कुठे चालू होते आणि मधातल्या ज्या 2-3 महिन्यातल्या जे हक्काचं त्यांचं अनुदान असते ते एकदा थांबलं की ते परत कधीही त्यांना मिळालेलं नाहीये. ते कधीच त्यांना मिळत नसते मित्रांनो. मार्च महिन्याची हीच कंडिशन होत आहे मित्रांनो. तर मित्र, शासनाने या सर्व लाभार्थ्यांकरिता, या बांधवांकरिता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अंध, कर्णबधीर आणि मूकबधीर या सर्व लाभार्थ्यांकरिता कुठेतरी कुठल्या तरी कार्यालयाला जबाबदारी सोपवायला हवी, जेणेकरून त्यांनी गाव पातळीवर जाऊन, दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या ऐकून कशा सोडवल्या जातील याकरिता कुठेतरी एक प्लॅटफॉर्म द्यावा. मग भले ते ग्रामपंचायत पातळीवरील कार्यालय कर्मचारी असो किंवा इतर कर्मचारी इतर कार्यालय असो. कारण एरवी तरी तुम्ही जनगणना असो किंवा इतर खूप साऱ्या गोष्टी किंवा प्रचार प्रसार करत असताना सुद्धा घरोघरी जाता, सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करता. निवडणुकी दरम्यान प्रचार, भोंगे, माणसं, खाणे पिणे खूप काही खर्च होतो. मग एवढं काही करत असताना आणि ऑलरेडी सर्वच योजनांकरिता खूप मोठ्यामध्ये जाहिरातबाजीमध्ये सुद्धा खूप मोठा निधी खर्च करण्यात येतो. मग तसं होत असताना निदान कमीत कमी या बांधवांकरिता तरी त्यांच्या घरी जाऊन त्यांची अडचण ऐकून, कागदपत्र जमा करून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. खूप सारे दिव्यांग बांधव आहेत जे सुशिक्षित आहेत, त्यांना अँड्रॉइड मोबाईल पुरवल्या तर त्यांना सुद्धा मदत होईल. त्यांच्यापर्यंत अँड्रॉइड मोबाईल देण्यात यावा, हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि त्यांचं जे हक्काचं जे अनुदान आहे ते वेळोवेळी लांब न जाता दर महिन्याच्या सुरुवातीच्या निदान 1 तारखेला नाही तर कमीत कमी सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात तरी मिळायला हवं मित्रांनो. लाडक्या बहिणीची सुद्धा तीच परिस्थिती आहे, दिव्यांग बांधवांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा म्हणजे या सर्व गोष्टी अशा होऊन बसलेल्या आहे की कुणाकडे पाहायचं आणि कुणाकडं दाद मागायची अशी परिस्थिती झालेली आहे. या दिव्यांग बांधवांनी दाद मागण्याकरिता घराच्या बाहेर निघायचं तरी कसं? या ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर निघायचं तरी कसं? आता टेम्पररी जे कार्ड धारक आहेत, लाभधारक आहेत, त्यांचा लाभ थांबवलेला आहे. आता खऱ्या अर्थाने वैद्यकीय अधिकाऱ्यांचं असं म्हणणं येऊ शकते किंवा असू शकते की बा चला ठीक आहे, ही व्यक्ती 5 वर्षामध्ये रिकवर करू शकते. पण करू शकते एवढाच अंदाज आहे. 5 वर्षानंतर त्यांनी जर रिकवर नाही केलं तर मग पुढे काय करायचं? या 5 वर्षाचा त्या व्यक्तीचा लाभ तर थांबवण्यात आलेलाच आहे की नाही? बरं चला ठीक आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याला तसं वाटत असेल, वैद्यकीय अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्यांना परमानंटचं कार्ड देण्याकरिता थांबवत असाल, ते नियमात बसत नसेल, मग निदान राज्य शासनाच्या वतीनं तरी असं करण्यात यावं ना की ज्या ज्या लाभधारकांना
टेम्पररी जरी कार्ड असलं तरी सुद्धा त्यांना ते कार्ड असेपर्यंत, मग 5 वर्षापुरतं काय असो ना, जोपर्यंत ते रिन्युअल होत नाही तोपर्यंत जी तारीख आहे त्याची शेवटची टेम्पररी कार्डची, तोपर्यंत त्यांना लाभ देण्यात यावा. आणि ज्या वेळेस 5 वर्षांनी ते परत रिन्युअल करते, जर त्यांच्यामध्ये सुधार झाला तर नक्कीच ते कार्ड रिन्युअल होणार नाही. परंतु त्यांच्यामध्ये सुधार नाही झाला तर ते एक दिवस जाऊन ते कार्ड रिन्युअल करून घेतील आणि रिन्युअल केल्याच्या नंतर मग परत त्यांना लाभ द्या. पण त्याचा लाभ थांबवणे हे चुकीचं आहे. यापेक्षा जर काही बोगस लाभार्थ्याचं ज्यांचं उत्पन्न खूप चांगल्या प्रकारचं आहे, त्यांच्याकडे कार्ड असतील किंवा ते त्यांचा उपयोग घेत नसतील तर त्यांचा शोध घेऊन ते जर कमी केले तर या टेम्पररी जे कार्ड धारक आहेत यांना लाभ दिला जाऊ शकतो. याकरिता सुद्धा विचार केला गेला पाहिजेत, पाऊल उचलले गेलं पाहिजे. UDID करिता तर थेट बच्चूभाऊच्या माध्यमातून एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, परंतु त्यामध्ये टेम्पररी लाभधारकांकरिता कुठलाच उल्लेख नाहीये. त्या शासन निर्णयामध्ये टेम्पररी लाभधारक सुटल्याच जमा आहे. आता टेम्पररी लाभधारकांकरिता परत कधी शासन निर्णय निघतो किंवा त्या शासन निर्णयामध्ये कधी दुरुस्ती होते किंवा बच्चूभाऊ बोलतात का अजून कोणी बोलते, काय होते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. तोपर्यंत तर त्यांचा लाभ थांबलेलाच आहे ऑलरेडी. त्यांना परत लाभ मिळत नाही सध्या या 2 महिन्याचा लाभ, आणि इथून पुढे जोपर्यंत काही अपडेट येत नाही तोपर्यंत परत त्यांचा लाभ थांबणार आहे. परत त्यांना कागदपत्र जमा करावे लागणार. ते कागदपत्र जमा केल्याच्या नंतर परत त्यांचा लाभ कधी सुरू होणार, या खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर याकरिता ज्याला ज्याला जे जे शक्य आहे त्या परीने आवाज उचलण्याचा प्रयत्न करा. बच्चू भाऊ सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. ज्याच्याकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, जे बोलू शकतात, फोन लावू शकतात, त्यांनी ते प्रयत्न करा. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, जे बोलू शकतात, त्यांनी हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर महाराष्ट्र राज्यभर आपल्या या सर्व बांधवांपर्यंत, मग ज्येष्ठ नागरिक असतील, माता विधवा भगिनी असतील, दिव्यांग बांधव असतील, आपले महाराष्ट्र राज्यातील तमाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या भगिनी असतील, अपात्र सुद्धा असतील, कारण ते अपात्र काही चुकीने झालेले आहेत, त्या पात्र होऊ शकतात त्यांना जर संधी मिळाली परत तर. या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळावं, वेळेवर अनुदान मिळावं, थांबू नये, थांबलेलं अनुदान सुद्धा, रोखलेलं मागचं अनुदान त्यांना परत मिळावं, या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकल्या जावा, आवाज उचलल्या जावा आणि चांगल्या प्रकारे सुरळीत व्हावं. आणि या दिव्यांग बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना जर काही अडचण आली तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची अडचण ऐकून त्याची कागदपत्रे जमा करून काही अपडेट करण्याचं असलं ते सर्व त्यांना वेळोवेळी सांगण्यात यावं. याकरिता खऱ्या अर्थाने पावलं उचलणे महत्वाचे आहे मित्रांनो. मे महिन्याचा शेवट आलेला आहे, अजूनही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता कुठलीही अपडेट नाहीये. अजूनही खूप सारे दिव्यांग बांधव त्यांचं अनुदान मिळण्याकरिता बाकी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याच्या अनुदानाकरिता एक शासन निर्णय काढल्या, तो शासन निर्णय काढल्याच्या नंतर सुद्धा फक्त आणि फक्त एकच दिवस अनुदानाचं वितरण झालेलं आहे. मागचे 2 दिवस झाले वितरण अजून बंद आहे. या अगोदरचं वितरण 12 तारखेला सुरू झालेलं होतं, 4 दिवस चाललं, परत 4 ते 5 दिवस बंद राहिलं. आता मे महिना भरत आहे, मे महिन्याचं अनुदान तर दूरच राहिलं, परंतु मागचे जे मार्च आणि एप्रिल हे जे 2 महिन्यात, या 2 महिन्याचं अनुदान सुद्धा या महिन्याच्या आज जर मिळालं तेव्हा कुठे या मे महिन्याचं अनुदान जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा लाडक्या भगिनी बाळगू शकतात मित्रांनो. तर याकरिता ज्या ज्या परीने जे जे शक्य होईल सोशल मीडियाच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, कुणाला बोलून चालून, बैठका घेऊन तुम्ही सर्व दिव्यांग बांधवांना शक्य झाल्यास तुमचे ज्यांचे वेगवेगळे आपापल्या तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर संघटन असतील त्यांनी एका ठिकाणी बसा, निर्णय घ्या, निवेदन देण्याचा प्रयत्न करा. तालुका पातळीवर शक्य झाल्यास तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा प्रयत्न करा. लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचा प्रयत्न करा. लाडक्या भगिनींनो, सोबतच आपल्या दिव्यांग बांधवांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, लाडक्या बहिणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत आहेत, महिला व बालविकास कार्यालयापर्यंत पोहोचत आहेत. फक्त ते अफवेपायीच पोहोचत नाहीये केवायसी करण्याकरिता किंवा दुरुस्ती करण्याकरिता, तर आमचे पैसे का रोखले हा जाब विचारण्याकरिता, हा प्रश्न विचारण्याकरिता सुद्धा त्या कार्यालयापर्यंत जात आहेत. त्याप्रमाणेच हा उठाव आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना जेवढं शक्य होईल तेवढं विचारपूस करून, ऑनलाईनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडे तिकडे शेअर करून, आपली अडचण जाणवून, सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर त्यांचे व्हिडिओ, त्यांची परिस्थिती, दवाखाने, मेडिकल इश्यूज, घरामध्ये काही खायला त्यांना आहे नाही, या सर्व गोष्टी जोपर्यंत तुम्ही शेअर करणार नाही आणि काही चांगल्या लोकप्रतिनिधीपर्यंत हे विषय पोहोचणार नाही, त्यांना कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. जरी त्यांच्याकडून दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे आणि दिव्यांग पोर्टल या सर्व गोष्टी एक चांगल्या करण्यात येत आहे, पण खूप जास्त वेळ चाललेला आहे आणि मागचं जे अनुदान आहे ते थकीत राहत आहे आणि थकीत अनुदान कधीच भेटत नाही. त्यामुळे दिव्यांगांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा तोटा होत आहे, खूप मोठं नुकसान होत आहे. 1,500-1,500 हजारावरच त्यांचं सर्व काही निराधारांचं, दिव्यांगांचं उदरनिर्वाह, औषधी, मेडिकल या सर्व गोष्टी असतात. त्यांना भला मोठा अधिकार होतो, त्यांना ते पुरत असतील नसतील, परंतु तेवढ्यामध्ये त्यांचं ते तिखट, मीठ, औषधी, दवाखाना सर्व काही करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. तर मित्र हो, प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुमच्याकरिता जर काही अपडेट आली, दिलासादायक बातमी आली, लवकर आली, तर सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत माझा पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न
असणाऱ्या दिव्यांग बांधवांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, लाडक्या भगिनींनो आणि विधवा माता भगिनींनो. तर सर्व लाभार्थ्यांनो, मित्रांनो, तुमचे या व्यतिरिक्त काही अडचणी, शंका कुशंका, तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली 100% नोंदवा. माझा सुद्धा प्रयत्न असेल की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला, शंका कुशंका जे आहे त्यांना तुमचं समाधान कसं करता येईल, तुम्हाला कसं सहकार्य करता येईल, मी माझ्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे, करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील मित्रांनो. तर मित्र हो, तुम्हाला इतर योजनेच्या माहिती संदर्भातली अपडेट, आपल्या या सर्व योजनेच्या सामाजिक न्याय विशेष विभाग या संदर्भातल्या या विभागाच्या माध्यमातल्या जेवढ्या काही योजना आहेत या संदर्भातल्या सुद्धा अपडेट हव्या असतील तर नक्कीच आपल्या या तुमच्या, आमच्या, माझ्या हक्काच्या चॅनलला, पेजला, ज्याचं नाव आहे भारत का लाल एन के अग्रवालला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना आणि लाडक्या भगिनींना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या परीने त्यांच्या ठिकाणाहून जसं शक्य होईल ते आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील, दाद मागण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी व्हिडिओच्या अखेर नेहमी सांगतो शेवटीला त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.